नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे दयानंद घोटकर यांनी प्रार्थनेविषयी फार छान विचार मांडलाय. नव्हे, तो एका प्रसंगातून फार छान पटवूनही दिलाय. तोच प्रसंग आणि त्यांचा विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. विषय आहे प्रार्थना. ऑफ तासाला मी 10वीच्या वर्गात जाताच सगळे आनंदाने किंचाळायला लागले. सर, गोष्ट सांगा सर, आज गोष्ट ऐकायची आहे. शांत बसा, आज एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे हा एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. परमहंस हे कालीमातेचे परमभक्त होते. ते रोज नित्य नेमानं देवीसमोर बसून प्रार्थना म्हणत, थोडा वेळ ध्यानस्थ बसत. एकदा त्यांना त्यांच्या शिष्यांपैकी विचारलं, गुरुदेव, तुम्हाला कालीमातेनं प्रत्यक्ष दर्शन दिलंय ना, मग आता इथे बसून रोज प्रार्थना कशासाठी करता? हे ऐकून परमहंसांनी एक मंद स्मित केलं आणि म्हणाले, योग्य वेळ येईल ना, तेव्हा तुला मी या प्रश्नाचं उत्तर देईन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परमहंसांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना एकत्र बोलवलं आणि तीर्थयात्रेसाठी जायचंय आपल्याला, तयारी करा अशी सूचना दिली. सगळ्यांना फार आनंद झाला. साधारणपणे महिन्याभराच्या यात्रेनंतर सगळेजण पुन्हा आपल्या गुरुकुलाच्या आश्रमात परतले. झाडाभोवती असलेल्या पारावर परमहंस शिष्यांबरोबर बसले. त्यांनी त्या आपल्या शिष्याला कळशीमधून पिण्यासाठी पाणी आणायला सांगितलं. मग सगळ्यांनी विहिरीवर हातपाय धुतले. काही वेळानंतर तो शिष्य पाण्यानं भरलेली कळशी आणि पाणी पिण्याची 2 भांडी घेऊन आला. परमहंसांनी विचारलं, का रे, एवढा उशीर का झाला तुला? त्यावर शिष्यानं उत्तर दिलं, गुरुदेव, आश्रम बरेच दिवस बंद होता, त्यामुळं खूप धूळ साठली होती. त्यामुळे झाडून पुसून सफाई केली, कळशीसुद्धा घासून पुसून धुवून मग पाणी भरून आणलं. यावर रामकृष्ण म्हणाले, बघ, पाणी पिण्याची भांडीसुद्धा आपण धुवून विसळून मगच त्यातलं पाणी पितो की नाही? आपण आपलं ताट, वाट्या, भांडी एवढंच काय, आपले कपडेसुद्धा स्वच्छ धुवून घेतो. स्नान करून, आंघोळ करून आपलं शरीरही स्वच्छ करून घेतो ना. आता ही झाली आपली सगळी वरवरची स्वच्छता. पण अरे, आपल्या मनाचं काय? मनसुद्धा स्वच्छ करायला हवं ना. पण आता मन कसं स्वच्छ करायचं बरं? बघ, या मनात रोज वाईट विचार येतात. मनाविरुद्ध काही घडलं की दुःख होतं. मनातल्या शंका, चिंता, दुःख, काळजी, कंटाळा आणि ताण निघून गेला तर हे मन शांत होतं. या मनाला शांत आणि चैतन्य मिळावं, मनाला शक्ती मिळावी, वाईट विचार जाऊन हे मन शुद्ध आणि पवित्र व्हावं आणि अशा शुद्ध पवित्र मनाने केलेली प्रार्थनाच परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचते बरं का. आणि बघ, म्हणूनच मी कालीमातेसमोर बसून एकाग्र चित्तानं प्रार्थना म्हणतो, ध्यान नामस्मरण करतो. कळलं ना आता तुला? अरे, प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते, पण ती प्रार्थना ना अशी एकाग्र मनानं आणि प्रसन्न मनानं करायला पाहिजे. मन शुद्ध, पवित्र, निर्मळ राहावं यासाठी प्रार्थना असते ही. हे शरीररूपी भांडं जसं आपण पाण्यानं स्वच्छ करतो, तसं आपलं अंतरंग आणि मन स्वच्छ करण्यासाठी रोज प्रार्थना म्हणणं आवश्यक असतं. म्हणून रोज प्रार्थना झाल्यावर शुद्ध पवित्र मनानं आपल्या कामाला आपण सुरुवात करायची असते. मग बघ, आपला दिवस कसा छान जातो ते. सगळ्या मुलांनी शांत चित्तानं, एकाग्र मनानं ही गोष्ट ऐकली. मग मी म्हणालो, तुम्ही अशा प्रकारे शांत चित्तानं, एकाग्र मनानं शाळेत आल्यानंतर प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा म्हणता का? आता सगळेजण एकमेकांकडे पाहून शांत बसले होते. बघा, आता तुम्हाला आज प्रार्थनेचं महत्त्व कळलं ना. मग रोज अशा प्रकारेच आपण प्रार्थना करायची, शाळेमध्ये आणि घरीसुद्धा. तर आता तुम्ही 10वीमध्ये आहात.
निबंध किंवा वक्तृत्व स्पर्धेत अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख करता येईल तुम्हाला. अशा प्रकारे प्रार्थना करून तुम्हाला एक सुंदर अनुभूतीसुद्धा घेता येईल. माझी आजची ही छोटीशी गोष्ट खूपच परिणामकारक झाली होती. गोष्ट संपली, शेवटचं वाक्य संपलं आणि तास संपल्याचा टोल पडला. तास कसा संपला कोणाच्याही लक्षात आलं नाही. मी जरा गोष्ट रंगवून सांगितली होती. रामकृष्णांच्या आयुष्यातला हा छान प्रसंग ऐकण्यात सारे दंग झाले होते. धन्य ते शिष्य आणि धन्य ते रामकृष्ण परमहंस की जे छोट्या छोट्या प्रसंगातून अशा प्रकारे अनौपचारिक शिक्षण मुलांना देत असतात. मी फार काही वेगळं केलं नाही. जे रामकृष्णांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तेच या हृदयीचे त्या हृदयी नेण्याचं काम केलं. पण तरीसुद्धा मलाही खूप छान वाटलं. एखादा असा ऑफतास मिळाला की गोष्टी आणि गाणी म्हणून दाखवणं, त्यामुळे स्वतःलाही आनंद मिळतो आणि विद्यार्थ्यांनाही मिळतो. हेच शिक्षकाचं खरं काम आहे. आनंद पेरीत जाणं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.